नमस्कार मंडळी, सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने नवरात्र सेलिब्रेट करतात। आपण सुद्धा वेगवेगळ्या कलरचे ड्रेसेस किंवा साडी वेअर करून सुद्धा नवरात्र सेलिब्रेट करतो। पण ह्यावेळी आपण वेगवेगळ्या कलरचे फूड करून रेसिपीज करून नवरात्र सेलिब्रेट करणार आहोत। विदाउट एनी फूड कलर आपण ट्राय करणार आहोत की जेवढं जमेल तेवढं आपण नॅचरल रेसिपीज करणार आहोत किंवा ज्या भाज्या आहेत वेगवेगळ्या कलरच्या त्या वापरून मी सगळ्या रेसिपीज करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार, क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करू। पण तोपर्यंत तरी आपण सगळे जे फूड आहेत ते पूर्ण नॅचरल करणार आहोत। तर तुम्ही माझ्यासोबत नक्की कनेक्टेड राहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या आपल्या रेसिपीज आणि 9 दिवसाच्या सगळ्या गमती जमती 9 दिवसाचे वेगवेगळे फूड्स तुम्हाला पण बघायला मिळतील। सो चला, आज आपण ऑरेंज कलरचे फूड करणार आहोत। सो माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि सगळी रेसिपी डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला बघूया आज मी ऑरेंज कलरचे कोणकोणते पदार्थ बनवते। तर सगळ्यात आधी आपण डाळ करणार आहोत, म्हणजे डाळ नाही आपण सांबार करणार आहोत। तर सांबारसाठी आपल्याला डाळ लागणार आहे आणि आज मी थोडी मसूर डाळ त्याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकणार आहे आणि ती तशी हेल्दी आहे, त्याच्यापासून असं वेगळी टेस्ट लागणार नाही। पण आपल्याला ऑरेंज कलर मिळावा ह्यासाठी मी जे सांबार करणार आहे त्याच्यासाठी जी आपली मसूर डाळ आहे ती थोडीशी जास्त घेणार आहे। आणि ही डाळ आपली व्यवस्थित शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून भिजत ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला कुकरच्या जास्त शिट्ट्या घ्याव्या लागणार नाही। तर ह्याच्यामध्ये मी थोडीशीच तुरीची डाळ टाकते आणि ऑरेंज कलर म्हणजे मसूर डाळ पण जास्त घेतली। तर ही आपण भिजत ठेवूया आणि पुढची रेसिपी पण करायला घेऊया। तर आजच्या रेसिपीमधला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ होता तो म्हणजे भोपळा। कलर त्याचा थोडा येल्लो शेडमध्ये आहे, पण आपल्याला ऑरेंज कलरसाठी भोपळ्याची खूप जास्त गरज होती। तर त्यासाठी 2 ते 3 आपले जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला भोपळा वापरावाच लागणार होता, कारण फूड कलर जर आपण वापरत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं काहीतरी क्रिएटिव्ह करून तो ऑरेंज कलर आणायचा होता आपल्या रेसिपीमध्ये। तर सगळ्यात आधी मी हा भोपळा व्यवस्थित कापून घेतलेला आहे आणि डाळ ऑलरेडी भिजत घातलेलीच आहे 10 मिनिटासाठी। आणि आज आपण जे सांबार करणार आहोत त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त भोपळा टाकणार आहोत, कारण भोपळ्याची टेस्टसुद्धा छान लागते। आपण नॉर्मल जेव्हा सांबार करतो तेव्हा आपण खूप वेगवेगळ्या भाज्या टाकतो, पण आज मी अशाच भाज्या टाकणार होती ज्याच्यामध्ये थोडीशी ऑरेंज शेड आहे। तर मी सगळ्यात आधी अजून एक्स्ट्रा जो भोपळा थोडासा उकडत ठेवला, कारण तो आपल्याला एका पदार्थामध्ये टाकायचा होता। तो काय पदार्थ आहे ते तुम्हाला हळूहळू पुढे कळेलच। तर इथे मी भोपळा व्यवस्थित थोडासा दुसरा पण कापून घेतला आणि थोडीशी ऑरेंज शेड असलेला टोमॅटोसुद्धा कापून घेतलेला आहे। आणि एकीकडे मी हे 3-4 तुकडे भोपळ्याचे उकडत ठेवलेले आहेत, थोड्या कमी पाण्यामध्ये मी ते उकडत ठेवलेत आणि त्याच्यामध्ये आपण अजून एक पदार्थ उकडून घेणार आहोत। तर इथे माझं सांबारसाठी जे काय तयारी होती ती झालेली आहे। आणि सांबार करताना सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये अजून एक पदार्थ टाकायचा होता। ह्या तिघांच्या कॉम्बिनेशनमुळे एकदम परफेक्ट ऑरेंज कलर येतो। तर तो पदार्थ होता गाजर। तर आज आपले जवळजवळ 3 पदार्थ जे आहेत ते गाजरपासूनच तयार होणार होते, पण प्रत्येकाची टेस्ट ही वेगळी आहे। तर सगळ्यात आधी मी गाजरचं वरचं कवर काढून घेतलं, कारण 2-3 दिवस झाले होते गाजर आणून, त्याच्यामुळे थोडंसं ते काळपट पडलं होतं। तर मी त्याची वरची जी काही काळी लेअर झाली होती ती काढून टाकली आणि असे त्याचे तुकडे केले आणि 3-4 तुकडे जे आहेत ते मी उकडत टाकले, कारण उकडल्यानंतर त्याचा एक कलर पण छान येतो। तसे सुद्धा आपण टाकू शकत होतो भोपळा किंवा गाजर, पण उकडल्यानंतर आपल्याला पण भीती नसते। कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की हे कॉम्बिनेशन चांगलं असेल की नाही खायला, किंवा काही कशामध्ये मिक्स केलं की थोडी भीती वाटते, पण कोणती गोष्ट उकडली की मग त्याचं टेन्शन कमी होतं। तर एकीकडे मी गाजर आणि भोपळा उकडत ठेवला होता, सांबारसाठी मी तिकडे तयारी करून ठेवली होती। आणि इथे मी असा थोडा लांबट गाजर किसून घेतलेला। आणि आज जो मी पदार्थ बनवणार आहे ना तो मी तरी पहिल्यांदाच, म्हणजे मी पण पहिल्यांदाच करते आणि तुम्हीसुद्धा पहिल्यांदा ऐकलं असेल कदाचित, आणि मी कुठे बघितलेलं सुद्धा नाही आहे, पण मला हे सुचलं की आपण असं करू शकतो। तर त्यासाठी मी हा पदार्थ करणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा, तुम्हाला आज खूप वेगवेगळे आणि छान पदार्थ बघायला मिळतील। पण हे त्यानंतर मी पपई आणून ठेवला होता आणि पपई मी कापून घेतला
तर मी विचार केला होता की पपईपासून पण काहीतरी पदार्थ बनवू शकतो, पण दूध आणि पपईचं कॉम्बिनेशन चांगलं नाही आहे असं मला वाटतं. म्हणजे असू शकतं, पण मला असं वाटतं की नको, कारण पपई खूप गरमसुद्धा असतो. तर त्यासाठी मी पपई तर कापला, पण मला सुचत नव्हतं की काय करावं, कारण 2 सेम गोष्टी होणार होत्या. त्याच्यामुळे मग मी विचार करत होती की काय करू शकतो. तर मग मी पपईचं पहिलं कवर काढून घेतलं आणि त्यानंतर मी हे जे आपलं चॉपर आहे त्याच्यामध्ये मी ते चॉप करायला गेली, पण माझा खूप मोठा पचका झाला. मला वाटलं त्याच्यामध्ये एकदम छान चॉप होईल आणि पपईचा शेक त्याच्यामध्ये तयार होऊ शकतो. शेक नाही म्हणता येणार, पण थोडंसं पल्प पाहिजे होते मला पपईचे, पण माझा इतका मोठा पचका झालेला आहे. त्याच्यामुळे असं कधी नाही, खूप वेळा पण होऊ शकतं की सगळंच परफेक्ट आपल्याला जमत नाही, आणि मला तरी नाहीच जमत सगळं परफेक्ट. तरी हा माझा जो हे होता अंदाज होता तो फ्लॉप झालेला होता. तर त्यामुळे मी ते त्याच्यातून काढलं आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि ते छान ग्राइंड करून घेतलं. आणि जास्त ग्राइंड केल्यानं त्याच्यात दुसरं काहीच वापरलेलं नाही आहे, कारण हा पपईचा जो शेक आहे किंवा पपईचं जे पल्प आहे ते तसंच खायला खूप छान लागतं. थोडं थंड करायचं आणि खायचं, ते खूप मस्त लागतं. तुम्हीसुद्धा असं खाऊन बघा, तुम्हालासुद्धा आवडेल. तर हे असं छान पपईचा शेक म्हणू शकतो किंवा आपण पपईचा पल्प मी तयार करून ठेवलेला आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवलं. ह्याच्यामध्ये आपल्याला काही टाकायची गरज लागत नाही, ना दूध किंवा पाणी. तर हे एक माझी रेसिपी तयार झाली होती. त्यानंतर मग मी डाळ व्यवस्थित भिजली होती, तर मी ते म्हणजे उकडण्यासाठी डाळ ठेवली. आणि कधीही डाळ जर 10 मिनटं आपण भिजत ठेवली की ती व्यवस्थित उकडते, त्याला जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकला थोडासा भोपळा, थोडंसं टोमॅटो आणि त्याच्यामध्ये मी गाजरसुद्धा टाकला. गाजरचे 4-5 म्हणजे ते जे काय किसल्यानंतर राहिलेले जे काय ते टाकलं. असे 3च पदार्थ मी आज सांबारमध्ये टाकलेले आहेत. आणि ट्रस्ट मी, आता हे मी व्हॉइसवर करते, पण हे सांबार खूप छान झालं होतं. तुम्हाला असं वाटत असेल की मसूर डाळ किंवा गाजर ह्याचं काही कॉम्बिनेशन नाही आहे, पण खूप छान आणि मस्त सांबार झालं होतं. तर इथे मी ते उघडत ठेवलं आणि मला ह्याच्यामध्ये जास्त हळद टाकायची नव्हती, कारण त्याचा येल्लो कलर झाला असता. आणि खूप विचार करत होती मी सगळ्या रेसिपी करताना, कारण आपल्याला फूड कलर वापरायचा नव्हता, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मसूर डाळ, भोपळा, टोमॅटो जो ऑरेंज शेडचा होता तो आणि गाजर मी उकडायला टाकलेला आणि एकदम कमी हळद टाकलेली, त्याच्यामुळे त्याचा एकदम ऑरेंज कलरचा शेड आला होता. त्यानंतर आपण करणार होतो संत्र्याचा ज्यूस. आणि हे माझ्याकडे जे भांडं आहे ते इतकं मस्त आहे ना की माझं खूप टाईम वाचतो आणि मोठं भांडंसुद्धा घासायला लागत नाही. तर इथे आपण मस्त संत्र्याचा ज्यूस करणार होतो. 3 का 4 संत्र्याचा मी ज्यूस हे भांडं वापरून केलेलं आहे आणि एकदम मस्त होतं. ज्युसरमध्ये करायला ठीक आहे, सगळेच करत असतील, पण ज्युसरचं ते एवढं मोठं भांडं घासायला परत किती वैताग येतो. त्यामुळे ते मी अशा पद्धतीने केलं. तर एकीकडे मस्त सांबार तयार होत होतं. भोपळा आणि गाजर मी उकडून घेतला होता एकीकडे गाजरसुद्धा किसून झालं होता आणि ते ऑरेंज ज्यूस माझा रेडी झाला होता. 2 पदार्थ ऑलमोस्ट रेडी झाले होते. त्यानंतर हे आहे इडलीचं पीठ आणि इडलीच्या पिठामध्ये मी टाकणार होती भोपळा किसून, पण ऑलरेडी तो छान शिजला होता, त्याच्यामुळे तो एकदम सॉफ्ट झाला होता. आणि भोपळा टाकल्यानंतर त्याला थोडासा येल्लो कलर आला, त्याच्यामुळे मला इतकं टेन्शन आलं की आता आपण काय करू शकतो. पण जेव्हा गाजर किसून टाकला त्याच्यामध्ये, तर त्याला एकदम छान शेड आली. तुम्ही बघू शकता लगेच त्याचा कलर चेंज झाला, पण थोडासा मला वाटत होता की अजून ऑरेंज शेड त्याला पाहिजे होता. तर त्यासाठी मी 2-3 अजून जे गाजर होते ते किसले आणि त्याच्यामध्ये टाकले. तर त्याच्यामुळे त्याला एकदम ऑरेंज कलरचे शेड आले, तुम्ही बघू शकता. आणि एकदम जोरात ते फेटायचं किंवा तुम्ही जर मिक्सरमधून काढलं ना तरीसुद्धा चालेल, त्याला एकदम परफेक्ट शेड येते. तुम्ही बघू शकता कसलाच कलर वापरायची गरज आपल्याला लागत नाही. तर इथे माझं ते पीठ तयार होतं. त्यानंतर मी अजून एक छान आणि इंटरेस्टिंग जो पदार्थ आज बनवणार होती त्याची तयारी करायला घेतली. त्याच्यासाठी आपल्याला एकदम बारीक चिरलेली मिरची हवी होती. तर इथे मस्तपैकी मी ही तिखटवाली मिरची चिरली आणि मिरची मी जास्त घेतली, त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. तर इथे मस्त मिरची चिरून झाली. त्यानंतर मी घेतला लसूण पण छान किसून घेतला. ग्राइंड केला तरी चालतो, पण थोडासा आपल्याला तो जो पदार्थ बनवायचा होता त्याच्यासाठी असाच लसूण आपल्याला गरजेचा होता. तर इथे छान लसूण मी किसून घेतला आणि अद्रकसुद्धा मी किसून घेतलं. तर हे 3 पदार्थ
खूप महत्त्वाचे होते आपल्या रेसिपीसाठी. तर इथे हे छान मी चॉप करून घेतलेले होते आणि मिरची थोडी जास्त घेतली होती. त्यानंतर इथे सांबार म्हणजे ही डाळ छान उकडली गेली होती आणि तुम्ही बघू शकता त्याला एकदम प्रॉपर ऑरेंज शेड आलेला आहे. तर जर तुम्हाला असं कधी करायचं असेल ना तर लक्षात ठेवा की मसूर डाळ जास्त वापरायची आणि त्याच्यामध्ये ऑरेंज शेड असलेला टोमॅटो आणि गाजर जास्त टाकायचा, भोपळा कमी टाकायचा. भोपळा जर जास्त टाकलं तर त्याला येल्लो शेड आली असते. तर अशा पद्धतीने माझं खूप कामं सक्सेसफुल झाली होती. मला खूप भीती वाटत होती कारण हे एकाच टेकमध्ये मी सगळं तुम्हाला दाखवणार होती. तर थंड होत होतं सांबार म्हणजे डाळ. तर तोपर्यंत मी आपला हा छान नवीन आणि इंटरेस्टिंग पदार्थ करायला घेतला. 2 चमचे तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर मग थोडंसं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ही बारीक चिरलेली मिरची, किसलेला लसूण आणि अद्रक छान तेलामध्ये परतून घेतलं. आणि ह्या 3 गोष्टींचा एक फ्लेवर खूप छान येतो जेव्हा आपण हे तेलामध्ये परततो. तुम्हाला तर माहितीच असेल, सगळेजण घरी जेवण करतातच. आणि त्यामध्ये मी टाकला हा मस्तपैकी लांबट आणि उभा किसलेला गाजर आणि तो पण थोडा वेळासाठीच मी परतून घेतला. एकदम पण जास्त आपल्याला परतायचा नाही आहे, नाहीतर तो एकदम तुटून गेला असता. त्याच्यामुळे मी हाय फ्लेमवरती गॅस ठेवलेला आणि थोडंसं मीठ टाकलं आणि छान परतून घेतला. आणि तो परतून घेतल्यानंतर मी त्याच्यावरती टाकला राईस. हा राईस मी ऑलरेडी बनवून ठेवलेला बिर्याणीवाला राईस असतो, पण हा मी स्पेशली फ्राईड राईससाठी ठेवलेला. तर ह्याच्यामध्ये मी सोया सॉस टाकला नाही, फक्त विनेगर टाकलं. तर आता तुम्हाला कळलंच असेल की हा पदार्थ काय आहे. तर आज मी केला होता गाजरचा फ्राईड राईस आणि ट्रस्ट मी इतका छान आणि मस्त होतो ना, तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. मी हे पहिल्यांदा ट्राय केलं आणि मला पहिल्यांदा सुचलं कारण खूप दिवस झाले मी खूप स्टडी करते. कारण 9 दिवस पुढचे आपल्याला 9 वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा करायच्यात वेगवेगळ्या कलरच्या. त्याच्यामुळे मी हे सुचवलं तर चांगलं झालं होतं. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. त्यानंतर इथे मी घेतली सांबार करायला सुरुवात केली. कढीपत्ता, कांदा टाकला आणि थोडासा मी त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला. हळद मी जास्त वापरलेली नाही आहे. हळद त्याच्यासाठीच नाही वापरली की कलर आपल्याला येल्लो नको होता. तर ह्याच्यामध्ये बाकीचे सगळे मसालेसुद्धा टाकले. मी मसाला टाकला, एकदम थोडीशी हळद टाकली, धना पावडर पण टाकली आणि सांबार मसालासुद्धा टाकला आणि त्याच्यामध्ये ही डाळ टाकली. आणि मला तरी पण भीती वाटत होती की बहुतेक मसाला टाकल्यानंतर याचा कलर चेंज होईल, पण नाही झाला. आणि तो कलर मेंटेन राहण्यासाठी मी याच्यात कोथिंबीरसुद्धा नाही टाकली. चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान सांबार तयार करून घेतलं. तर इथे ऑलमोस्ट आपले 3-4 पदार्थ रेडी झाले होते आणि एकीकडे मी सांबार ठेवलं. आणि जर तुम्हाला घाई असेल ना तर तुम्ही अशी पटकन त्याच्यामध्ये चिंच टाकू शकता. म्हणजे आपण युजली भिजत ठेवतो आणि गूळसुद्धा भिजत ठेवतो, तर मी तर तसंच टाकलं कारण ते उकळताना तयार होऊन जातं. तर एकीकडे आपलं सांबार रेडी झालं होतं आणि मी इडलीचं भांडं ठेवलं होतं. आधी विचार केलेला की आपण दुसरं काहीतरी करावं, पण खूप वेळ झाला होता आणि व्हिडिओसुद्धा करायची होती, बाकीच्या पण व्हिडिओ करायच्या होत्या. तर मी म्हटलं पटकन आपण इडली करावी. तर इथे मी इडलीचा कुकर ठेवला होता. त्यानंतर थोडंसं तूप लावलं मी त्याला. मला आठवलं नाही, पटकन समोर दिसलं म्हणून तूप लावलं, नाहीतर आपण नॉर्मली त्याला तेल लावतो. तर इथे मी तूप लावून घेतलं त्याला व्यवस्थित. आणि हे सगळी कामं करता करता मी बाकीची आवराआवरीसुद्धा करत होते तिथले, कारण खूप पसारा पडतो हे रेसिपींमुळे. तर इथे मी छानपैकी त्याच्यामध्ये हे जे बॅटर आहे ते इडलीच्या ह्याच्यामध्ये पात्रामध्ये टाकून घेतलं. तर मी एक चूक इथे केली एकच, की ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं. त्याच्यामुळे ना ते थोडं पातळ झालं होतं. त्याच्यामुळे मला इतकं टेन्शन आलेलं की बहुतेक थोडीशी इडली चांगली होणार नाही. पण तर थोडंसं माझा मूड ऑफ झाला होता कारण ते खूपच पातळ झालं होतं आणि माझ्याकडे इतका वेळ नव्हता की पुन्हा करावं. तर इथे मी इडली करायला ठेवली होती आणि 4च केल्या, कारण एवढ्या कलरच्या इडल्या म्हणजे कशासाठी असं हे होतं. तर मी इथे 4 इडल्या केल्या आणि मस्तपैकी झाल्या. मला इतकं छान वाटलं कारण म्हटलं परत जर ते करायचं झालं तर खूप ते परत पीठ घ्या, भोपळा, गाजर सगळं परत उकडा, तर त्याच्यासाठी खूप वेळ लागला असता. तर इथे इडल्या छान झाल्या होत्या आणि 4च केल्या कारण आपल्याला ऑरेंज कलरची थीम होती आज रेसिपीमध्ये म्हणून. आणि बाकीचा पण खूप पदार्थ होते त्याच्यामुळे मी जास्त इडल्या केल्या नाही. तर इथे 4 मस्तपैकी मी इडल्या केल्या आणि चमचा पाण्यातून काढून ते छान इडल्या काढून घेतल्या. त्याच्यामुळे त्या मस्त निघाल्यासुद्धा. तर तुम्हाला जर अशी ऑरेंज इडली करायची असेल ना तर लक्षात ठेवा त्याच्यामध्ये भोपळा,
कमी टाकायचा आणि गाजर आहे ना किसून जास्त टाकायचा व त्याच्यामुळे त्याला तशी शेड येते. तर अशा प्रकारे आपली छान ऑरेंज कलरची इडली, त्याच्यासोबत ऑरेंज कलरचं सांबार, त्यानंतर ऑरेंज कलरचा गाजरचा छान स्पायसीवाला फ्राईड राईस. आणि खरंच हा स्पायसी झाला होता, गाजरमुळे स्वीट अजिबात लागत नव्हता. त्यानंतर होता आपल्याकडे मस्तपैकी पपईचा शेक किंवा तुम्ही त्याला पपईचा पॉप बोलू शकता, पण हे थंड झाल्यावरती खूप छान लागतं. आणि आपल्याकडे होतं संत्र्याचा ज्यूस, त्याचा थोडासा ऑरेंज शेड होता. असे छान ऑरेंज कलरचे, नारंगी कलरचे पदार्थ मी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. तर अशा प्रकारे हा पहिला दिवस आपण असे ऑरेंज कलरचे पदार्थ करून असा छान सेलिब्रेट केलेला आहे. तुम्हालासुद्धा हे पदार्थ करायचे असतील तर तुम्हीसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने हे सगळे मी पदार्थ केले. तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या इन्स्टावरती पण मी छान एक मस्त व्हिडिओ टाकणार आहे, तीसुद्धा बघा. आणि माझा इन्स्टा आय डी मी ते मेन्शन करते, तर नक्की माझं फेसबुक पेज आणि इन्स्टा आय डीसुद्धा फॉलो करा. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.